नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुहेल भेंडवडे, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर, सातारा येथील बिव्होक फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी या विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। आजचा विषय आहे डिटर्मिनेशन ऑफ टोटल सॉलिड्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या पाण्यामध्ये असणारे सॉलिड्स डिटरमाइन कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रयोगाची पूर्ण प्रोसिजर, वापरल्या जाणारे रिक्वायरमेंट्स या बाबी सविस्तरपणे सांगणार आहे। तर मग चला सुरू करूया। प्रॅक्टिकलचा एम आहे टू डिटरमाइन टोटल सॉलिड्स इन वॉटर। इंट्रोडक्शन। सॉलिड हा शब्द सामान्यतः पाण्यात किंवा सांडपाण्यात विरघळलेल्या कोणत्याही मटेरियलचा संदर्भ देताना वापरला जातो, ज्याला फिल्ट्रेशन प्रोसेस किंवा इव्हॅपोरेशन प्रोसेसमुळे वेगळे केले जाऊ शकते। सॉलिड्स हे एकतर फिल्टरेबल किंवा नॉन फिल्टरेबल म्हणून क्लासिफाय केले जाऊ शकतात। फिल्टर करण्यायोग्य सॉलिड मटेरियल एकतर सेटलेबल और नॉन सेटलेबल असू शकतात। सॉलिड्सचे क्लासिफिकेशन हे ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक म्हणून देखील केले जाऊ शकते। टोटल सॉलिड्स ही टर्म इव्हॅपोरेशन डिशमध्ये रेसिड्यू किती शिल्लक असेल हे सॅम्पल्सचे इव्हॅपोरेशन झाल्यावर कळते। वेगवेगळ्या वॉटर सॅम्पल्स, इंडस्ट्रियल, डोमेस्टिक अँड ड्रिंकिंग वॉटर च्या सॉलिड्सचे मेजरमेंट हे केले जाऊ शकते आणि त्यालाच ॲज रेसिड्यू अपॉन इव्हॅपोरेशन ऑफ फ्री वॉटर असेही म्हटले जाते। अशा प्रकारे टोटल सॉलिड हे दुसरे काहीही नसून एकूण टोटल डिसॉल्व्ड सॉलिड्स अँड टोटल सस्पेंडेड आहे। प्रिन्सिपल। प्रिवेट डिशमध्ये वेल मिक्स्ड सॅम्पल हे इव्हॅपोरेट करा आणि ते 103 ते 105 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हॉट एअर ओव्हनमध्ये कॉन्स्टंट वेट येऊपर्यंत ड्राय करा। प्रिवेट डिशच्या तुलनेत जर वाढ झाली म्हणजेच टोटल सॉलिड्स हे पाण्यामध्ये आहे। सॅम्पल्स। आपण ह्या प्रोसेससाठी 3 वेगवेगळ्या बीकरमध्ये वेगवेगळे पाण्याचे सॅम्पल्स घेणार आहोत। 1. सॅम्पल अ साठी आपण एका बीकरमध्ये फिल्टर वॉटरचे सॅम्पल घेणार आहोत। 2. सॅम्पल बी साठी आपण एका बीकरमध्ये टॅप वॉटरचे सॅम्पल घेणार आहोत। 3. सॅम्पल सी साठी आपण एका बीकरमध्ये वॉटर अँड सॉल्ट यांचे मिक्सिंग करून वॉटर सॅम्पल घेणार आहोत। ॲपराटस अँड इक्विपमेंट। आपण टोटल सॉलिड्स फ्रॉम वॉटर सॅम्पल या प्रोसेससाठी वेगवेगळे ॲपराटस अँड इक्विपमेंट घेणार आहोत। 1. पहिले इक्विपमेंट आहे हॉट एअर ओव्हन। ह्याचा यूज करून आपण वॉटर सॅम्पल 103 ते 105 डिग्री सेल्सिअसला ड्राय करण्यासाठी करणार आहोत। 2. दुसरे ॲपराटस आहे वेइंग बॅलन्स। ह्याचा यूज आपण इव्हॅपोरेटिंग डिशचे वेट घेण्यासाठी करणार आहोत। 3. तिसरे ॲपराटस आहे इव्हॅपोरेटिंग डिश। ह्याचा यूज आपण हॉट एअरमध्ये सॅम्पल ठेवण्यासाठी केला जातो, कारण 103 ते 105 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला कोणतेही मटेरियल हीट ॲब्झॉर्ब करत नाही। 4. चौथे ॲपराटस आहे डेसिकेटर। याचा यूज हॉट इव्हॅपोरेटिंग डिशला कूल करण्यातही केला जातो। 5. पाचवे ॲपराटस आहे बीकर। याचा यूज वॉटर सॅम्पल घेण्यासाठी केला जातो। 6. सहावे ॲपराटस आहे मेजरिंग सिलेंडर। याचा यूज वॉटर सॅम्पल मेजर करून घेण्यासाठी केला जातो। प्रोसिजर। 1. टोटल सॉलिड्स मेजर करण्यासाठी क्लीन इव्हॅपोरेटिंग डिश घ्या, जी की धुवून आणि हॉट एअर ओव्हन ॲट 105 डिग्री सेल्सिअसमध्ये 1 तासासाठी पूर्णपणे ड्राय केलेली असावी। आता रिकाम्या इव्हॅपोरेटिंग डिशचे ॲनालिटिकल बॅलन्समध्ये वे करा।
2 पिपेटचा यूज करून 7-5 ml ऑफ अनफिल्टर्ड सॅम्पल हे इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये ट्रान्सफर करा. 3 हॉट एअर ओव्हनचे टेम्परेचर 105 डिग्री सेल्सिअस पोहोचू द्या आणि ते टेम्परेचर मेंटेन राहते का ते कायम पाहत राहा. 4 इव्हॅपोरेटिंग डिश ही हॉट एअर ओव्हनमध्ये ठेवून द्या आणि त्याचबरोबर इव्हॅपोरेटिंग किंवा बाउलिंग करताना सॅम्पल पडू नये याची काळजी घ्या. 5 आपल्याला सॅम्पलचा कॉन्स्टंट मास मिळूपर्यंत लॉंग ड्युरेशन युजली 1 to 2 hours साठी सॅम्पल ड्रायिंग करा. 6 ड्रायिंग नंतर सॅम्पल कूल करण्यासाठी डेसिकेटरमध्ये ठेवा. कूल झाल्यावर त्याचे वेट करा. 7 इव्हॅपोरेटिंग डिश आणि रेसिड्यूचे वेट करा. सॅम्पल ए फिल्टर वॉटर, सॅम्पल बी टॅप वॉटर, सॅम्पल सी वॉटर विथ NaCl म्हणजे वॉटर विथ मीठ. त्याचबरोबर वेइंग बॅलन्स हे वेट करून घेण्यासाठी. त्यानंतर डेसिकेटर हे हॉट एअर ओव्हनमधून काढल्यानंतर कूलिंगसाठी. त्यानंतर हॉट एअर ओव्हन फॉर ड्रायिंग पर्पज. त्यानंतर आपण पहिल्यांदा वेइंग बॅलन्स घेणार आहोत. वेइंग बॅलन्सवरती एम्प्टी क्रुसिबल ठेवून त्याचं वेट चेक करणार आहोत. टेअर केल्यानंतर आपण पहिल्यांदा सॅम्पल ए जे म्हणजे फिल्टर वॉटर असेल ते मेजर करून घेऊन आपण ते मेजरिंग सिलेंडरने क्रुसिबलमध्ये पोअर करणार आहोत. व पोअर केल्यानंतर आपण पाहणार आहोत की त्याचं वेट हे किती येतं. मेजरिंग सिलेंडरनं आपण पोअर करणार आहोत. 5 ml मी मेजरिंग सिलेंडरनं घेतलेलं आहे, पण त्याचं ग्राममध्ये कन्वर्जन केल्यानंतर 4.74 इतकं वेट हे येतं. नेक्स्ट जसं आपण पहिलं सॅम्पल घेतलं त्याचप्रमाणे सॅम्पल बी घेणार आहोत. सॅम्पल बी म्हणजे टॅप वॉटर. आपण एम्प्टी क्रुसिबलचं वेट करून घेणार आहोत. एम्प्टी क्रुसिबलचं वेट करून घेतल्यानंतर आपण परत 5 ml सॅम्पल घेणार आहोत. 5 ml सॅम्पल हे आपण एम्प्टी क्रुसिबलमध्ये पोअर करणार आहोत. तुम्ही पाहू शकता एम्प्टी क्रुसिबलमध्ये पोअर केल्यानंतर त्याचं वेट येतं 4.74. 4.74 हे वेट आलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट सॅम्पल घेणार. आतापर्यंत जसे आपण मेजर करून घेतले होते त्याच पद्धतीने इथेही करून घेणार आहोत. ह्यामध्ये आपण तिसरे सॅम्पल वापरणार आहोत. तिसरे सॅम्पल जे असणार आहे वॉटर विथ NaCl म्हणजेच मीठ. आपल्याला तिसरे सॅम्पल मेजर करून घ्यायचं आहे. 5 ml तुम्हाला सॅम्पल घ्यायचं आहे. 5 ml सॅम्पल हे तुम्हाला मेजर करून क्रुसिबलमध्ये पोअर करायचं आहे. फक्त इतकी काळजी घ्यायची आहे की पोअर करताना किंवा मेजर करताना सॅम्पल बरोबर असावे, कारण आपल्याला मेजर आणि वेट हे प्रॉपर मिळतं. आपण पोअर केलेलं आहे. पोअर केल्यानंतर तुम्ही वेट पाहू शकता. त्यानंतर आता आपण हॉट एअर ओव्हन कशा पद्धतीने यूज करायचा किंवा सेटअप करायचा हे पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण मेन स्विच चालू करायचं आहे. मेन स्विच चालू केल्यानंतर आपल्याला कंट्रोल पॅनल हा डिस्प्ले पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आपल्याला 2 व्हॅल्यू मिळतील. एक व्हॅल्यू ही टेम्परेचरसाठी तर दुसरी व्हॅल्यू ही टायमिंगसाठी असेल. पहिल्यांदा आपण टेम्परेचर सेट करून घेणार आहे जे 103 ते 105 असेल. आपण 105 डिग्री सेल्सिअसला सेट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण टायमिंग सेट करून घेणार आहोत. ह्या पूर्ण प्रोसेससाठी आपल्याला 120 मिनिट म्हणजेच 2 तास लागणार आहेत. तर आपण कंट्रोल पॅनलवरती दिलेल्या इंडिकेशननुसार किंवा ॲरोनुसार आपण काय करून घेणार आहोत की टेम्परेचर हे सेट करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की 120 मिनिट हे सेट झालेले आहेत. आता आपण हॉट एअर ओव्हनमध्ये जे तिन्ही सॅम्पल असतील सॅम्पल ए, सॅम्पल बी व सॅम्पल सी हे तिन्ही सॅम्पल आपण हॉट एअर ओव्हनमध्ये 120 मिनिटासाठी 105 डिग्री सेल्सिअसला ठेवून देणार आहोत. जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं जाते त्या पद्धतीने आपण ठेवणार आहोत. आता नेक्स्ट स्टेप आहे 2 तास कंप्लीट झाल्यानंतर जे क्रुसिबल असेल ते आपल्याला हॉट एअर ओव्हनमधून बाहेर काढून घ्यायचं आहे. बाहेर काढताना इतकी काळजी घ्यायची आहे की हॉट एअर ओव्हनमधून काढताना ते गरम झालेले असेल. मी हॉट एअर ओव्हन थोडा वेळ
पहिलाच बंद केलं असल्यामुळे ते मी हाताने काढू शकतोय. नेक्स्ट स्टेप जी आपण करणार आहोत ती म्हणजे डेसिकेटरमधील कूल झालेले सॅम्पल 10 मिनिटानंतर आपण बाहेर काढून घेणार आहोत. बाहेर काढण्या अगोदर पहिल्यांदा चेक करून घ्यावेत की ती कूल झालेले आहेत की नाहीत. त्यानंतर आता फायनल स्टेप येते ती म्हणजे टोटल सॉलिड्स किती % आहेत हे चेक करणे. त्याच्यासाठी सॅम्पल ए आपण वेट करून घेणार आहोत. त्यानंतर सॅम्पल बी वेट करून घेतल्यानंतर नोट डाऊन करून घ्यायचं आहे व्हॅल्यू किती आहे. त्यानंतर घेणार आहोत सॅम्पल सी. ह्या तिन्ही रीडिंग याच्यासाठी घेणार आहोत की टोटल सॉलिड्स हे किती प्रेझेंट असतील ते पाहता येतील. टोटल सॉलिड्स काढण्यासाठी लागणारे ऑब्झर्वेशन्स खालील प्रमाणे आहेत. 1. इनिशियल वेट ऑफ द क्रुसिबल. 2. फायनल वेट ऑफ द क्रुसिबल विथ सॅम्पल. 3. वेट ऑफ रेसिड्यू. 4. व्हॉल्यूम ऑफ वॉटर. टोटल सॉलिड्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला खालील प्रमाणे आहेत. टोटल सॉलिड्स इन mgl/b into 1000 divided by volume of sample in ml. A equals to weight of dried residue plus dish in mg. B equals to weight of dish in mg. Conversion. 1 gram is equal to 1000 milligrams. Gram equals to 1000 mg. Total solids done by students.